नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, लाखो ईपीएस पेन्शनधारकांना दिलासा मिळणार याबद्दल एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे, लाखो ईपीएस पेन्शनधारकांना दिलासा मिळणार, किमान निवृत्ती वेतन इतके रुपये होणार। मित्रांनो, काय आहे या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, देशभरातील लाखो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ईपीएस अंतर्गत दिलासा मिळण्याची शक्यता आहे। केंद्रीय पेन्शनधारकांच्या 8व्या वेतन आयोगाच्या घोषणेनंतर सरकार ईपीएस पेन्शनधारकांची किमान निवृत्ती वेतन दरमहा 7,500 रुपयापर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे। सध्या मोठ्या संख्येने पेन्शनधारकांना केवळ 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी पेन्शन मिळत आहे, जे सध्याच्या महागाईच्या परिस्थितीत अपुरे आहे। मध्य प्रदेशातील ईपीएस पेन्शनधारकांची स्थिती। मित्रांनो, मध्य प्रदेशात ईपीएस अंतर्गत सुमारे 4 लाख पेन्शनधारक आहेत। त्यापैकी 2 लाख पेन्शनधारक 1,000 रुपयापेक्षा कमी पेन्शनवर अवलंबून आहेत। असे 75,000 निवृत्ती वेतनधारक आहेत, ज्यांना 2,000 रुपयापेक्षा कमी पेन्शन मिळत आहे। फक्त 50,000 पेन्शनधारक आहेत ज्यांना 3,000 रुपयेपर्यंत पेन्शन मिळते। असे 25,000 पेक्षा जास्त निवृत्ती वेतनधारक आहेत आणि कर्मचारी आहेत ज्यांना 4,000 रुपयापेक्षा जास्त पेन्शन मिळते। पेन्शन वाढवण्यासाठी आंदोलन आणि शिफारशी। भगतसिंह कोश्यारी समिती 2013। मित्रांनो, या समितीने किमान पेन्शन 3,000 रुपये करण्याची शिफारस केली होती। शिफारस करूनही त्यांची अंमलबजावणी न झाल्याने पेन्शनधारकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले। आतापर्यंतच्या हालचाली। मित्रांनो, 12 वर्षात 27 मोठ्या चळवळी झाल्या। असे असतानाही किमान पेन्शन वाढीसाठी ठोस पावले उचलली गेली नाहीत। तज्ज्ञांचे मत आणि समस्या। चंद्रशेखर परसाई। किमान पेन्शन वाढवण्याच्या शिफारशी राज्यसभेत 12 वर्षापासून प्रलंबित आहेत। पेन्शनधारकांना त्यांचा दैनंदिन खर्च आणि वैद्यकीय गरजा भागवणे कठीण होत आहे। भीमराव डोंगरे समिती। मित्रांनो, पेन्शन वाढवण्याच्या मागणीसाठी देशव्यापी आंदोलन करण्यात आले। पेन्शनधारकांना न्याय देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज आहे। पुढे जाणारा मार्ग। मित्रांनो, किमान पेन्शन दरमहा 7,500 पर्यंत वाढवल्यास लाखो पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळेल। यासह सरकारने हे करणे आवश्यक आहे। पेन्शनधारकाचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत। मित्रांनो, भगतसिंह कोश्यारी समितीच्या शिफारसी लागू कराव्यात। किमान पेन्शन महागाई भत्त्याशी डीए जोडण्याची तरतूद करावी, अशी डिमांड आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।